संपूर्ण जगाला ओरडून ओरडून सांगत होती की या ठिकाणी माणसे खात आहेत, माणसे मनुष्याला खात आहेत, म्हणजे ह्युमन्स ऑर्गन्स ह्युमन्स पार्ट हे लोक खात आहेत. आणि ओरडून ओरडून सांगून देखील कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. तर उलट ती मुलगीच त्यानंतर गायब केली गेली, त्यानंतर ती कुठेही दिसली गेली नाही. तोच एप्स्टीन जो लहान मुलांना महिलांना एका वेगळ्या बेटावर नेऊन त्यांच्यासोबत घाणेरडे अमानवी कृत्यांचा सहभागी होत होता. तर तो तुम्ही म्हणाल की अरे तो तर 2019मध्येच मरण पावला आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की जेफ्री एप्स्टीन नावाचा फक्त एकच माणूस होता आणि अशा प्रकारच्या घटना फक्त एका एप्स्टीन आयलंडवरच घडत होत्या, तर चूक माझी नाही, तुमची आहे. का म्हणून मी हे सांगतोय की यापुढे तुम्ही नीट लक्ष देऊ नये का? कारण दिल्लीमध्येच जानेवारी 2026मध्ये 15 दिवसांमध्ये 800पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. ऐकायला धक्का बसतोय ना? तर अजून पुढे ऐकून घ्या. त्यातला धक्कादायक आकडा असा आहे की 500पेक्षा जास्त महिला आणि 190पेक्षा जास्त अल्पवयीन मुली आहेत. प्रकरण आहे, पोलीस तपास करत आहेत, 200 लोकांना शोधून काढलंही आहे. पण थांबा, 2025मध्ये फक्त एका वर्षात फक्त दिल्लीमधूनच 24,000पेक्षा जास्त लोक बेपत्ता झाले आहेत. त्यातले फक्त 15,000 लोकच सापडले. मग उरलेले गेले कुठे? आणि अजून ऐका, गेल्या 10 वर्षात फक्त दिल्लीमधून 2 लाखांपेक्षा जास्त लोक गायब झाले आहेत. हे फक्त ज्या केस रेकॉर्डमध्ये दाखवले त्या आहेत. आजही 52,000पेक्षा जास्त केसेस पेंडिंग पडलेले आहेत. विदाऊट केसेसचे तर तुम्ही आकडा विचार करूच नका. माझा प्रश्न साधा आहे, हे लोक जात कुठे आहेत? कोण उचलून घेऊन जातं यांना? आणि का? ही मानवी तस्करी, सेक्स रॅकेट किंवा याहूनही काही भयंकर, हे आपल्याला एप्स्टीन फाईल्समध्ये तर बघायला मिळालंच आहे. सगळ्यात भयानक प्रश्न म्हणजे भारताच्या आसपासही कुठे असे एप्स्टीन आयलंड आहेत का? कारण भारतामधून दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमधून वेगवेगळ्या प्रकारे हजारो मुली, हजारो मुलं, हजारो मोठी माणसे, मोठ्या स्त्रिया सुद्धा बेपत्ता होत आहेत आणि त्या पुन्हा कधीच मिळत नाहीत. घरामध्ये लहान मुले असतील जे तुमच्यापासून लांब जात असतील तर त्यांच्यासाठी एक GPS ट्रॅक तुम्ही कंटिन्यू यूज ठेवा. जो तो मुलं जिथे जिथे जातील ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्याचं लोकेशन दाखवतील. हे GPS ट्रॅक मी माझ्या कमेंटमध्ये देखील आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक पाठवतोय. मला जर हवे असेल तर तुम्ही लिंकद्वारे घेऊ शकता किंवा अदरवाईज तुम्ही दुसरीकडून कुठूनही घेऊ शकता. हे GPS ट्रॅक तुमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तींच्या सेफ्टीसाठी खूप गरजेचं आहे.